बघा, आपण हे वांगे असे भाजून घेऊन राहिलो. बघा, आता भाजायला ठेवलेले. आपण वांगे भाजून घेऊ, त्याच्यानंतर शिलवून भरीत करू. वांग्याचं भरीत आज करणार आपण. वांग्याचं भरीत न दिवी. वांग्याच्या भरताबरोबर दिवी छान वाटतात. बघा, अशा प्रकारे आपण सर्व वांगे भाजून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व वांगे निसून घेऊ. पहा, आपण कणिक घेतली दिव्यासाठी. अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे. आता पाणी टाकून आपण भिजवून घेऊया. भिजवून थोडा वेळ निघायला ठेवू, मग दिवे करायला. बघा, मिरची चिरले आहे. पाल्याचे कांद्याची पात बी म्हणतात त्याला. वांगे हे फोडून बघितले का पाकळ्या आणून बारीक करून ठेवलं. आता आपण कांदे मिरचीचे तेलात टाकून घेऊ. तेल तापलेलं आहे. बघा, आपले कांदे मिरची होऊन राहिले. तोपर्यंत आपण कणिक भिजवलेली होती त्याचे आपण छान छोटे गोळे करून घेऊ. नाही बा, अशा प्रकारे आपण सर्व दिवे असे करून घेऊया. मग पाणी ठेवून आपण उकळून घेऊ. अशा प्रकारे सर्व दिवे आपण करून घेऊ. बघा, आपले कांदे मिरची झाले आहे. त्याच्यात मी आता अर्धा चम्मच हळद टाकते. चवीनुसार मीठ. आता आपण सर्व वांगे बाट केलेले आहे ते टाकून घेऊ. याला एकजीव केलं म्हणजे झालं आपलं भरीत तयार. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलं झालं. थोडं हळद कमी वाटली पण हळद टाकली. बघा, खूप छान दिसतं. झालं आपलं भरीत तयार. बघा, आपलं पाणी गरम झालेलं उकळून राहिलं. त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकू. हे सर्व दिवे आपण याच्यामध्ये टाकून देऊ. हे झाल्यावर आपण पाण्यातून सर्व काढून निथळून घेऊ. गरम लागतं म्हणून हे केलं.
बघा आपले दिवे झाले असे तयार. आता आपण सर्व पाणी काढून घेऊया. निथळून घेऊ. बघा आपलं भरीत झालेलं आहे. छान. बघा आपण सर्व दिव्यातलं पाणी निथळून घेतलं. मग थंड पाणी टाकलं. थंड पाणी काढून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे दिवे भरीत दिव्यात अंड्याचं भरीत घेऊन खायचं. चांगलं लागतं. तुम्हाला आवडेल तर करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा. आवडलं असेल तर करून बघा.